गणपती बाप्पा मोरया. ओमकार केळुसकर ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आज मी पुन्हा एकदा ब्लॉग करत आहे म्हणजे आणखीन एका कारखान्याचा. बीपीएस शाळेजवळ अमित डिचोलकर यांचा असलेला कारखाना म्हणजे स्पर्श फाउंडेशन. स्पर्श फाउंडेशन अगदी हा भांडूपमध्ये असलेला कारखाना आहे आणि त्याचा ब्लॉग आपण करत आहे. इथे अगदी पेनच्या सुबक मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतात. आज आपण ते एक्सप्लोर करणार आहे आणि ते गणपती बाप्पाचे प्राइस आणि गणपती बाप्पाचे वेगवेगळे अवतार इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपण इथे एक्सप्लोर करणार आहे. गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाची मूर्ती बुक करणार असाल तर भांडूपमध्ये हेच चांगलं लोकेशन, तुम्ही इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बुक करू शकता. तर आपल्या चॅनलला जो कोणी नवीन असेल ना, ओमकार केळुसकर ब्लॉग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतं. यापुढे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येणार आहे. नवीन कारखाना, नवीन आगमन सोहळा तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर सर्वात पहिला ओमकार केळुसकर यूट्यूब ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे इथला कारखाना आपण एक्सप्लोर करूया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाची ही सुंदर मूर्ती सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळते आणि गणपती बाप्पावरती सुंदर धोत्राचं काम केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाची एक सुंदर पोज तुम्हाला इथे पाहायला मिळते. गणपती बाप्पाचा चेहरा तुम्ही पाहिला तर एकदम अप्रतिम आणि सुरेख चेहरा आणि लोभसवानी मूर्ती गणपती बाप्पाची. इथे पण तुम्हाला आल्यावरती गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. पाहू शकता चांगली व्हरायटी आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये. सेम त्याच्याही पुढे आल्यानंतर इथे गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते. ती दुसरी वेगळी व्हरायटी इथे पाहायला मिळते. त्याच्यानंतर ह्याच्या पुढे आल्यानंतर इथे गणपती बाप्पावरती डायमंड वर्क करण्यात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अप्रतिम मूर्ती आहे आणि सगळ्या ह्या लोभसवानी मूर्ती आहेत. चारही मूर्ती तुम्ही पाहिल्यात तर ह्या मूर्तींमध्ये चांगल्या पद्धतीत काम केलेलं आहे. 1.5 ते 2 फुटापर्यंत ज्या मूर्त्या आहेत तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि यांची प्राइस 4,000 पासून चालू होते. तर डायमंड वर्क असेल तर 1,500 अशी प्राइस आहे आणि जर विदाऊट डायमंड थोडे नेगोशिएबल होतात कमी डायमंड्समध्ये. आणि धोत्रावरती अजून 6,000 एक्स्ट्रा आहे जर तुम्ही धोतर इथे गणपती बाप्पाला घालत असाल तर. आणि किंवा हे रेडीमेड धोतर पण आहेत, पण सुंदर काम केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन तर खूप भारी आहे. स्किन टोन कलर तर एकदम गणपती बाप्पाचा खुलून दिसतोय. त्याच्याही पुढे आलं तर ह्या रॅकमध्ये खूप मूर्ती आहेत बघा. त्याच्याही वरती तुम्ही पाहाल तर रेडीमेड धोतर आहे. सगळे रेडीमेड धोतर आहे वरती. ह्या सगळ्या 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. इथे पण वेगळी व्हरायटी पाहायला मिळते. गणपती बाप्पांमध्ये असलेली वेगळी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळते. इथेही बघितला तुम्ही 1.5 फुटाची सिंहासनावरची मूर्ती आहे. गणपती बाप्पाचा अप्रतिम चेहरा फेसिंग वगैरे असलेली एक मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते. सगळ्या लोभसवानी मूर्ती आणि सुंदर मूर्त्या इथे. या रॅकमध्ये तुम्ही पाहत असाल तर गणपती बाप्पाची एक हसरी मूर्ती आहे, बैठी मूर्ती आणि पोजमध्ये. इथेही सेम सिंहासनावरती. आणि इथे पण तुम्ही आलात तर गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. गणपती बाप्पाच्या हातातला मोदक वगैरे अट्रॅक्टिव्ह पण आहे. चेहरा पण तुम्ही बघणार तर गणपती बाप्पाचा एकदम खुलून दिसणारा चेहरा आहे. तसंच खाली आल्यावर इथे पण तुम्हाला बघा एक श्रीकृष्ण अवताराची मूर्ती आहे, म्हणजे अवतारी मूर्ती पण इथे तुम्हाला पाहायला मिळतात. इथे पुन्हा अजून एक अवतारी मूर्ती आहे. अवतारी मूर्ती ही सेम इथे लालबागच्या राजाचा एक सुद्धा पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतो गणपती बाप्पामध्ये. आणि इथे पण बघितलं तर तुम्ही सिंहासनावरची आणखीन एक मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. तर या संपूर्ण रॅकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. 4,000 पासून इथे मूर्त्यांचे प्राइस आहेत. जर तुम्ही डायमंड वर्क करत असाल तुमचे एक्स्ट्रा पैसे त्याच्यावरती होतील. आणि त्याच्या जर तुम्हाला डायमंड वर्क नको किंवा धोतर वर्क नको तर ते 4,000च्या आसपास चालू होते मूर्त्यांचे हे रेट. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढच्या रॅकमधले गणपती बाप्पा आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर हा गणपती बाप्पाचा दुसरा रॅक आहे. इथे आपल्याला गणपती बाप्पामध्ये अजून मूर्त्याची व्हरायटी पाहायला मिळते. पिवळा पितांबर असलेला हा गणपतीचा बाप्पा आहे आणि सुंदर प्रकारे मूर्ती आहे. चेहरा पण तुम्ही बघता गणपती बाप्पाचा हसरा चेहरा आहे. सेम इथे पण तुम्ही गणपती बाप्पाचा चेहरा आणि फेसिंग पाहू शकता. वेगवेगळ्या फेसिंगच्या व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळतात. सेम वरती गेलात तर कलर टोन बघा वेगळ्या पद्धतीत पाहायला मिळतो. कलर टोन मध्ये ते वेगवेगळे प्रकार आहेत गणपती बाप्पाचे. आणि खालच्या रॅकमध्ये आलात तर गणपती बाप्पाची सुंदर सिंहासनावर असलेली पोजमध्ये असलेली मूर्ती आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. सेम इथेच गणपती बाप्पाची हसरी मूर्ती आणि लोभसवानी मूर्ती पुन्हा एकदा. आणि गोल्डन वर्क बघा, गोल्डनची शायनिंग कशी होते. आणि धोत्रावरती पण इथे शायनिंग आहे गणपती बाप्पाच्या, ती तुम्ही पाहू शकता. हे सगळे एका रॅकमधले गणपती बाप्पा झाले. आणि आता हा जो रॅक आहे त्याच्या बाजूला पहिलीच मूर्ती आहे वरची बाप्पाची स्किन टोन मध्ये मूर्ती आणि
सुंदर अप्रतिम मूर्ती आहे। सेम विठ्ठल अवतारात पण तुम्हाला इथे मूर्ती पाहायला मिळते, अवतारी मूर्ती मी बोलल्याप्रमाणे। सेम विठ्ठल अवताराची पुन्हा एकदा मूर्ती, नाम बघा, एक सुंदर पोज आणि एकदम छोटी मूर्ती आहे आणि खूप लोभसवानी मूर्ती आहे। त्याच्या खाली आल्यानंतर रेडीमेड धोतर आहे गणपती बाप्पाला सुंदर आणि पोज मध्ये असलेली मूर्ती। ही पण एक बघा अप्रतिम मूर्ती आहे। चेहऱ्याची फेसिंग बघा, फेसिंग मध्ये तुम्हाला इथे व्हरायटीज पाहायला मिळते। खाली आल्यानंतर गणपती बाप्पाची अजून एक सुंदर मूर्ती आणि कलर टोन बघा गणपती बाप्पामध्ये। सेम इथे पण गणपती बाप्पाची एक वेगळी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळते। तिथे पण एक आपण पॅटर्न पाहिला आणि हा एक पॅटर्न आहे सेमच, पण कलरमध्ये पॅटर्न आहे, कलरमध्ये व्हरायटीज आहे। तिथे पण एक सुंदर मूर्ती आहे बघा सुरुवातीला, तिथे धोतर रेडीमेड आहे। म्हणजे ह्याची रेंज चालू होते 4,000 पासून चालू होते, पण धोतर असेल तर एक्स्ट्रा पैसे वरचे असतात 5-6 हजार, ते मूर्तीच्या फुटांप्रमाणे आहेत। पुन्हा ही एक मूर्ती आहे गणपती बाप्पाची पोज बघा, सेम इथे पण मूर्ती, पण इथे ह्याच्यापेक्षा ह्याच्या कंपॅरिझन मध्ये थोडी छोटी मूर्ती आहे। खाली आला तर गणपती बाप्पाची अजून एक मस्त सिंहासनावरची मूर्ती पाहायला मिळते, एक सुंदर पोज असलेली मूर्ती गणपती बाप्पाची। फेसिंग पण बघा वेगळी फेसिंग आहे, फेसिंग मध्ये ते प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल की फेसिंग मध्ये व्हरायटीज आहे तिथे पण बघा गणपती बाप्पाचं धोतर बघा, फ्लोरोसेंट धोतर आहे, धोतरमध्ये पण इथे व्हरायटीज आहेत। सेम इथे पण बघा गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती आहे, हे बघा गोल्डन काम कसं केलेलं गेलं, खड्याची नाही पण अप्रतिम मूर्ती आहे। ह्याच्याही वरती गेल्यानंतर सिंहासनावरची मूर्ती आणि ते एक छोटी मूर्ती आहे, सेम राजन झाडेंच्या कारखान्यात असते तशा टाईप मधली मूर्ती आहे। आणि हे गणपती बाप्पाची एक सुंदर आणि अप्रतिम असलेली पोज म्हणजे बघा, किती गणपती बाप्पाचा सुंदर हसरा चेहरा आणि लोभसवानी मूर्ती आहे गणपती बाप्पाची। ते वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात, तुम्ही पाहून मन प्रसन्न होईल गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहत असाल तर। बघा एकदम सुंदर मूर्ती, इथे पण तुम्ही पाहणार गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते। तर ह्या रॅकमध्ये सगळे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळाल्या आणि अप्रतिम मूर्त्या आहेत, प्रत्येक मूर्त्यांमध्ये व्हरायटी। आणि या पेनच्या मूर्त्या आहेत, जे भांडुपला तुम्ही VPS शाळेजवळ आलात ना, तर VPS शाळेला लागूनच हा मूर्त्यांचा कारखाना आहे, तुम्ही इथून आपली मूर्ती बुक करू शकता। तर आपण हे गणपतीला या पुढे पण गणपती बाप्पा आपण एक्सप्लोअर करणार आहोत। इथे गणपतीची व्हिडिओ संपन्न त्याच्या पुढे पण एक गणपती बाप्पा आहेत, तुम्ही पाहू शकता। वरती तुम्ही पाहत असाल तर फेट्यावाला गणपती आहे बघा, फेट्यावरचे पण गणपती आणि स्वामींच्या अवतारात मी मूर्ती आहे बघा। ह्याच्या खाली बघा तर अजून एक सुंदर मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते, चेहऱ्यामध्ये पण बघा किती हास्य आहे, एक्सप्रेशन गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सप्रेशन आपल्याला गणपती बाप्पाचे पाहायला मिळतात। सेम इथे पण पायाखाली कमळ आहे आणि गणपती बाप्पाची ही सिंहासनावरची मूर्ती आहे, मस्त कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळतो। वरती पण तुम्ही बघितलात तर गणपती बाप्पाची एक सुंदर हसरी मूर्ती आहे आणि काय एक्सप्रेशन आहे गणपती बाप्पाचे। इथे तुम्ही पाहिलात गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती पुन्हा एकदा सिंहासनावरची, आणि याच्या खाली पण सुंदर एक मूर्ती आहे, ती पण सिंहासनावरचीच आहे, पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, कलरमध्ये वेगवेगळे फरक टोन पाहायला मिळतात। तिथे एक वेगळी मूर्ती म्हणजे हत्तीवरची मूर्ती आहे बघा, तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पा हत्तीवरती बसलेला आहे आणि एक्सप्रेशन आणि पोज तुम्ही पाहू शकता, वेगवेगळे पोज इकडे तुम्हाला मिळतात, इकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत मूर्त्यांमध्ये। सेम इथे पण गणपती बाप्पाची एक वेगळी पोज तुम्हाला पाहायला मिळते आणि सिंहासन आहे पाठीमागे आणि एक पोज तुम्हाला इथे अप्रतिम पद्धतीत आहे। वरती पण तुम्ही बघा गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती आहे, हसरी मूर्ती। त्याच्याही बाजूला आला तर तुम्हाला इथे धोतरवाली एक मूर्ती मिळेल गणपती बाप्पा, तुम्ही चेहरा पण पाहू शकता गणपती बाप्पाचा एकदम सुंदर चेहरा। त्याच्याही खाली इथे 2 मूर्त्या आहेत, किती सुंदर मूर्ती आहे बघा, ह्या गणपती बाप्पाची पोज बघा एकदम अप्रतिम पोज आहे। इथे तुम्हाला अजून एक वेगळी व्हरायटी पाहायला मिळते गणपती बाप्पामध्ये, गणपती बाप्पाची पोज आणि गणपती बाप्पाचे चेहरा बघा किती हसरा आहे इथे आणि अप्रतिम चेहरा आहे। ह्याच्याही बाजूला आल्यानंतर गणपती बाप्पाचा एक फेटा बघा किती सुंदर पद्धतीत केले गेलेला आहे, गणपती बाप्पाची पोज बघा आणि कलर टोन बघा गणपती बाप्पामध्ये। तर अशा पद्धतीत इथे
गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात, एकदम सुंदर मूर्ती आहेत. तुम्ही जर तुमची मूर्ती बुक करणार असाल तर खरंच इकडून करा. मी यांची डिटेल आहे ना आपल्या कॅप्शन डिटेलमध्ये देणार आहे आणि तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. आपण अजून काही गणपती बाप्पा आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर आपण ह्या सगळ्या मूर्त्या पाहिल्या, तर ह्या मूर्त्या राहिल्यात गणपती बाप्पाच्या एक्सप्लोर करण्याच्या. आणि गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे बघा. गणपती बाप्पाला एक सुंदर शाल आहे आणि धोतरवरती काम सुंदर प्रकारे झालेलं आहे. आणि गणपती बाप्पाचा स्किन टोन बघा, चेहऱ्याचा टोन वगैरे, हातावरती पण बघा कसं टोन आहे हातावरती कलरचा. परत नेल वगैरे, गणपती बाप्पाचे नख एकदम अप्रतिम आहेत. आणि अंबारी म्हणजे हत्तीचा असलेला हा सिंहासन आहे गणपती बाप्पा. तर त्याच्यावरून पुढे आल्यानंतर विठ्ठलाची एक सुंदर मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि विठ्ठलाची प्रभावळ असलेली एक सुंदर प्रभावळ येते, पाहू शकता. गणपती बाप्पाचं नाम बघा आणि डायमंडवर बघा गणपती बाप्पा कशा पद्धतीत केलेलं आहे, अप्रतिम मूर्ती आहे. त्याच्याहून पुढे आल्यानंतर गणपती बाप्पाची अशी एक सुंदर मूर्ती सिंहासनावर बसलेली आरूढ झालेली मूर्ती आहे. गणपती बाप्पाचं एक्सप्रेशन बघा, फेसिंग लुक बघा गणपती बाप्पाचा, कलर टोन एकदम अप्रतिम मूर्ती आहे. त्याच्याहून पुढे आल्यानंतर गणपती बाप्पाच्या या 3 वेगळ्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. ही बघा अप्रतिम मूर्ती आहे गणपती बाप्पाची. त्याहून पुढे आल्यानंतर परत हत्तीचं सिंहासन असलेली मूर्ती, एक वेगळा पोज गणपती बाप्पाचा मी पाहू शकता. गोल्डन कलरचा एक वेगळा पॅटर्न आहे हा गणपती बाप्पावरती, कलरचा एक वेगळा शेड तुम्हाला इथे पाहायला मिळतो. धोतर पण बघू शकता. ही पण मूर्ती बघा, अप्रतिम मूर्ती आहे गणपती बाप्पाची. तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. आणि ह्या अशा सगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे या रॅकमध्ये गोल राऊंडमध्ये पाहायला मिळतात. आणि आता तुम्ही मूर्त्या पाहिल्या मगाशी गणपती बाप्पाच्या, तर तुम्ही इथून गणपती बाप्पाची एक सुंदर सुंदर मूर्त्या बुक करू शकता. तर हा होता भांडूपमधला स्पर्श फाउंडेशन कारखाना अमित डिचोलकर यांचा. भांडूपमध्ये VPS शाळेजवळ असलेला हा कारखाना आहे जिथे सुंदर मूर्त्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 3000पासून इथे मूर्त्या चालू होतात, पण त्याचे डायमंड वर्कचे वेगळे पैसे इथे आहेत आणि धोतरवरती 6000 एक्स्ट्रा घेतले जातात. तुम्हाला जर धोतर पाहिजे असेल तर त्याच्यावरती डायमंड वर्कचे 1 ते 1,500 पर्यंत खर्च होऊन जातो. जेव्हा तुमच्या मूर्तीची प्राईस स्टार्ट होते त्याच्या प्लस 1000-1500 असे होतात. पण एकदम अप्रतिम मूर्ती आहे. तुम्ही भांडूपमध्ये राहत असाल तर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही इथून बुक करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज पाहिल्या गणपतीमध्ये, वेगवेगळे अवतार पाहिले, वेगवेगळे कलर टोन पाहिले गणपती बाप्पाच्या मूर्त्यांमध्ये, तर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती इथून कधी बुक करतायत तर ह्या कारखान्याचा डिटेल मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि मोबाईल डिटेल आपल्या स्क्रीनवरती देणार आहे. तो तुम्ही फॉलो करा आणि आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती लवकरच बुक करा. गणपती बाप्पा मोरया. ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असताना हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर ह्यासाठी पुढच्या पण ब्लॉगसाठी मी रेडी राहा. मी नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा. असा सपोर्ट असू द्या. ओमकार केळुसकर ब्लॉग तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ हे करत असतं. तर आतासाठी इथेच थांबूया. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.